काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली एक नियुक्ती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी रद्द केली आहे। नांदेड आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्षांची नाना पटोलेंनी नियुक्ती केली होती, मात्र ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची परवानगी न घेतल्यामुळे चेन्नीथलांनी या नियुक्तीला स्थगिती दिली आहे। नाना पटोले पैसे घेऊन पदवाटप करत असल्याचा आरोप रमाकांत म्हात्रे यांनी केला होता। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतं या सगळ्या प्रसंगातून, काय नेमकं घडलं या बाबतीत? अगदी पाहता आपण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जे आहे जो काँग्रेसमध्ये घोळ सुरू झालेला आहे आणि त्याचा कायम आपल्याला पाहायला मिळतोय। जे प्रभारी रमेश चेन्नीथला आहे यांनी पत्र काढलेलं आहे आणि काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 2 नियुक्त्या केलेल्या होत्या। त्या नियुक्त्यांना जे आहे ते कुठेतरी स्थगिती दिलेली पाहायला मिळते। या नियुक्त्या करताना एआयसीसीची कुठल्या प्रकारची परवानगी जी आहे ती घेतली नसल्याचं सांगत जे आहे ती स्थगिती दिलेली आहे। आणि आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून आरोप होत आहेत। खरं तर नवी मुंबईमध्ये आणि नांदेडचे जिल्हा कार्यकारिणी जी आहे तिची नियुक्ती केलेली आहे आणि याचवरून रमाकांत म्हात्रे यांनी सुद्धा नाना पटोले यांच्यावरती गंभीर आरोप केला होता। कुठेतरी पैसे घेऊन जे आहे ते पद दिल्याचा अशा प्रकारचा गंभीर आरोप केलेला होता आणि त्यानंतरच्या ह्या सगळ्या नियुक्त्यांवरती जे आहे वाद निर्माण झालेला होता आणि आता रमेश चेन्नीथला यांनी थेट जी आहे ती स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी एआयसीसी असेल किंवा रमेश चेन्नीथला असेल यांची जी आहे ती नाराजी आपल्याला पाहायला निश्चितपणे ही नाराजी या निमित्ताने आता समोर येते आहे। पुढे नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।